श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यूसाठी लागणारं ब्लाऊज आपण शिवणार आहोत. तर ते क्लायंटला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर ते ब्लाऊज आपण आत्ता बघणार आहोत. तर ब्लाऊजची उंची ही 14 इंच आहे, तर मार्जिनसोबत 15 इंच घेतलेलं आहे. तर आपण बोटनेक शिवणार आहे. तर इथं शोल्डर 7.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा देखील 7.5 इंचच घेतलेला आहे. तर खालच्या साईडला देखील 7.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन अशी आखून घेतलेली आहे. तर ब्लाऊजची छाती 32 इंच आहे, तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो. तसेच बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे आपण लुजिंगसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवतो, त्यामुळे मी ते 8.5 इंच घेतलेलं आहे आणि मार्जिनसाठी 2 इंच घेतलेलं आहे. तर आता कमरेचं माप पाहूयात. तर कंबर आहे 27 इंच, तर 27चा चौथा भाग हा 6.25 इंच होतो. तर 6.25 इंचावर एक पॉईंट दिला. तसेच पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. तर बोटनेक ब्लाऊज जेव्हा शिवत असाल त्यावेळी पाठीमागे डास नाही दिले तरी चालतात. तर गळा रुंदी इथे मी 4.5 इंच घेतलेली आहे आणि गळा लांबी 3 इंच घेतलेली आहे. तर इथे 3 इंचावर पॉईंट देऊन एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा आकार आपण इथे काढून घेणार आहोत. आणि मुंड्यामध्ये बघा 1 इंचावर असा पॉईंट देऊन इथे मुंड्याचा आकार आपण काढून घेणार आहोत. तर पाठीमागील भागाचं मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर जो आपण पाठीचा भाग कट केलेला आहे तो बघा असा परत अस्तरवरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या भोवत्याने जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा 4.5 इंच गळारुंदीचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. जितका आपण मागील भागामध्ये गळारुंदी घेतलेली आहे तितकीच पुढील भागामध्ये देखील घ्यायची आहे. आणि इथे देखील गळा आपण 3 इंचच करणार आहोत. तर पुढील आणि मागील गळा हा सेम असणार आहे, कारण पुढे देखील बोटनेक आहे आणि मागे देखील बोटनेक आहे. तर इथे देखील गोल असा आकार आपण काढून घेतलेला आहे. तर छातीचा चौथा भाग त्यामध्ये 1.5 इंच प्लस केल्यानंतर जितकं येतं तिथं आपला टक्स पॉईंट असतो. तर 8मध्ये तर छातीचा चौथा भाग हा 8 इंच आहे, तर 8मध्ये 1.5 इंच मिसळल्यानंतर 9.5 इंच होतं. तर 9.5 इंचावर असा पॉईंट दिलेला आहे. आणि इथे पहा खालच्या साईडला उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तिथे मी 1 इंचावर लाईन दिलेली आहे. आणि जो आडवा टक्स आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा तो छातीनुसार घ्यायचा आहे. तर ब्लाऊजची छाती 32 आहे, तर आडवा टक्स हा 3.2 इंचावर खालच्या साईडला घ्यायचा आहे. आणि जिथे वरच्या साईडला टक्स पॉईंट आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वाढवून म्हणजे 3.2मध्ये अर्धा इंच वाढवून टक्स घ्यायचा आहे आणि ही लाईन अशी तिरकी आखून घ्यायची आहे. तर इथं टक्स पॉईंट बघा मी 2.5 इंचाचा दिलेला आहे आणि ह्याच्यावरती 2 इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आणि इथून असं आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि हा आकार आपल्याला सरळ मुंड्यामध्ये न्यायचा आहे. तर पुढील भागाच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 7.5 इंचावर पॉईंट दिला. सेम मागच्या भागाचं मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने आणि शोल्डरपासून आणि छातीपासून इकडे देखील 7.5 इंच घेतलं आणि मुंड्याच्या पुढील भागाचा आकार दिला. जो आपण पहिला आकार मागच्या भागाचा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतून अशा पद्धतीने पुढील भागाचा मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर जो आपण 2.5 इंचाच्या डाचाचं मार्किंग केलेलं आहे त्यामुळे आपला कपडा कमी पडणार. त्यामुळे जी मार्जिनची लाईन आहे त्याच्या पुढे आपल्याला 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि इथून बघा खालच्या साईडला देखील अशी तिरकी लाईन डाचापर्यंत आखून घ्यायची आहे. आता आपलं हे पुढील भागाचं देखील मार्किंग करून पूर्ण झालेलं आहे. आता हा देखील पुढील भाग आपण कट करून घेणार आहोत. तर इथे बघा आपल्याला जे शोल्डर आहे हे जे कटिंग केलेलं गळ्याकडचा भाग आहे त्या साईडला काहीच नाही आणि जिकडं आपला मुंड्याकडचा भाग आहे त्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने मागील भागाचं शोल्डर देखील कट करून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा बाही कटिंग करणार आहे. तर त्यासाठी जो अस्तर आहे तो ऑलरेडी डबल फोल्ड होता, त्याला मी आणखीन एक फोल्ड केलेला आहे म्हणजे चोबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती जे फोल्डिंगची बाजू आहे तिथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तर बाहीची उंची आहे 11 इंच, तर मार्जिनसाठी 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे एकूण 12 इंचावर पॉईंट दिलेला आहे. आणि तिथे वरती 2 इंचावर एक आडवी लाईन आखून घेतलेली आहे आणि मुंडाखुली 3.5 इंच घेतलेली आहे.
तर बाही रुंदी 7 इंच आलेली आहे, तर 7 इंचावर एक पॉईंट दिला आणि तिथून पुढे मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर आता मी ते बाहीचा आकार काढून घेतलेला आहे. आणि दंडघेर हा 4.25 इंच आहे, तर त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच वाढवून मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता बाहीचा आकार आपला काढून झालेला आहे. आता बाही कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथं बघा बाही उघडून घेतलेली आहे आणि एक साईडला बघा थोडासा कपडा कमी पडल्यामुळे तिथं असा त्रिकोणी कट आहे, तर त्या साईडलाच मी बाहीचा पुढच्या भागाचा आकार काढून घेणार आहे. म्हणजे तो थोडा आत असतो, त्यामुळे तो जो कटचा भाग आहे तो निघून जाईल. तर हे बघा हे मेन फॅब्रिक आहे. तर हे ब्लाऊज पीस बघा कॉटनची साडी आहे. तर इंटरव्ह्यूला अशाच साड्या लागतात, तर प्युअर कॉटन आहे. तर ही बघा इतकी अशी डिझाईन आहे. साडीवर देखील खालच्या साईडला ही इतकं मोठं असं काट आहे आणि ब्लाऊजला देखील हे असे काट आलेले आहेत. तर त्यामध्ये आपली पूर्ण बाही बसून जाईल इतकं मोठं काट आहेत. बाही बसून देखील एक्स्ट्रा कपडा राहील इतकं काट आहेत. तर ह्याच्यावरती मी बाही ठेवून घेते आणि कटिंग करून घेते. तर बघा दुसऱ्या साईडला छोटे काट आहेत, तिथे मी पाठीचा भाग काढून घेणार आहे. तर पाठीचा भाग जसा आहे तसा सेम कट करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिकवरती कुठेही एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही. फक्त बाहीमध्येच आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं असतं मेन फॅब्रिक. तर आता हे ब्लाऊजचे जे पुढचे भाग आहेत ते देखील मी मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करते. ते देखील सेमच कट करायचे. तिथे देखील कुठेही एक्स्ट्रा वगैरे काहीही सोडायचं नाही. तर हे आपलं ब्लाऊज बघा कटिंग करून पूर्ण झालेलं आहे. तर हे शिवल्यानंतरचा ह्याचा फोटो देखील तुम्हाला मी दाखवते. ते ब्लाऊज घातल्यानंतर देखील कशा पद्धतीने बसलेलं आहे ते देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर तुम्हाला मी ब्लाऊज तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसते हे देखील दाखवते. तर हे पाहू शकता खूप छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि वेअर केल्यानंतर देखील खूप छान असं दिसते. तुम्हाला पण आवडलं का मला नक्की कमेंट करा. तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.